प्रत्येक जंगलाचा एक नायक असतो किंवा नायिका असते. म्हणजे केनियाच्या मसाई माराचं नाव घेतलं तर नजरेसमोर येतो स्कारफेस नावाचा सिंह. आपल्याकडच्या ताडोबाचं नाव घेतलं तर आठवते माया. पेंच म्हटलं तर दिसते आपल्याला कॉलरवाली. तसं रणथंबोरचं नाव घेतलं तर नजरेसमोर येते मछली. मछली का होती रणथंबोरची राणी? तिच्यामध्ये असं काय होतं? तिच्या शौर्यकथांविषयी जाणून घेणार आहोत बोलबिडूवरच्या आपल्या जंगल स्टोरीजमध्ये. Jungle Dekho, your gateway to tiger territory. Book your jungle safari now. नमस्कार, मी अनंत सोनवणे. मछलीची ही कहाणी सुरू होते राजस्थानमधल्या रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये. रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये एक किल्ला आहे. या किल्ल्याच्या आसपास एक वाघीण राहत होती. 1997 साली या वाघिणीला 3 पिल्लं झाली. तिन्ही पिल्लं माद्या होत्या आणि लहानपणापासून खोडकर होत्या. पण या तिघांपैकी एक पिल्लू जास्त खोडकर होतं. आपल्याकडे म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसंच काहीसं. हे पिल्लू एवढं खोडकर होतं की उरलेल्या 2 बहिणी जर शांतपणे झोपल्या असतील तर हे अचानक जाऊन त्यांच्यावर हल्ला करायचं, अंगावर उड्या मारायचं आणि त्यांना त्रस्त करून सोडायचं. त्यावेळी जे पर्यटक रणथंबोरला जात होते त्यांच्या लक्षात आलं होतं की हे पिल्लू इतरांपेक्षा वेगळं आहे आणि हे पिल्लू म्हणजेच पुढे जाऊन रणथंबोरची अनभिषिक्त सम्राज्ञी बनली मछली. आता मछलीला मछली हे नाव का पडलं त्याचीही एक कहाणी आहे. असं आहे की मछलीच्या चेहऱ्यावर, तिच्या डोळ्याखाली फिशच्या म्हणजे माशाच्या आकाराचं एक पॅटर्न दिसत होता. जेव्हा ती मोठी झाली, साधारण 1.5 वर्षांची वगैरे झाली, तेव्हा गाईड्सच्या लक्षात आलं की तिच्या डोळ्यांखाली मासा दिसतो आहे आणि माशावरून त्यांनी हिंदी नाव मछली असं दिलं. तिच्या आईला सुद्धा सिनियर मछली असं बोललं जाऊ लागलं. तर मछली जेव्हा 1.5-2 वर्षांची झाली, म्हणजे पूर्ण वाढ तिची झाली, त्यावेळी ती शिकारीमध्ये अत्यंत निपुण अशी झालेली होती. अत्यंत ॲग्रेसिव्ह, आक्रमक झालेली होती. ती एवढी आक्रमक होती की तिनं शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या आईलासुद्धा त्या टेरिटरीमधून दूर केलं आणि रणथंबोरमधला हा जो सर्वात संपन्न असा प्रदेश होता, तो प्रदेश तिनं आपल्या अखत्यारीत घेतला. या प्रदेशाविषयी थोडंसं सांगतो की मछलीची ही जी टेरिटरी होती त्याच्यामध्ये रणथंबोरचा प्रसिद्ध किल्ला होता आणि त्या किल्ल्याला लागून एक मोठा तलावसुद्धा होता. या तलावाच्या आसपास मछली नेहमी वावरताना दिसायची, शिकार करताना दिसायची. या तलावावर तिचं अधिराज्य होतं. म्हणूनच तिला लेडी ऑफ द लेक असं सुद्धा नाव पडलं. फोटोग्राफर्सची ती अत्यंत लाडकी होती. फोटोग्राफर्स सांगतात की तिचे डोळे स्वप्नाळू होते, ड्रीमी आईज असं ते तिच्या डोळ्यांचं वर्णन करताना म्हणायचे. आपण कल्पना करू शकता की विस्तीर्ण तलावाच्या काठावर ही एक ग्रेसफुल वाघीण चाललेली आहे आणि बॅकग्राऊंडला रणथंबोरचा किल्ला दिसत आहे. किती सुंदर दृश्य असेल. तर हे दृश्य टिपण्याकरता जगभरातून लोक त्यावेळी येत होती. एवढंच नव्हे तर त्या किल्ल्याच्या कठड्यावर अक्षरशः महाराणीसारखी बसलेली मछली अनेकदा दिसायची. जगभरातल्या फोटोग्राफर्समध्ये मछली इतकी लोकप्रिय झाली की तिचे फोटो काढण्यासाठी रणथंबोरमध्ये अक्षरशः रीग लागायला लागली. त्या काळामध्ये असं बोललं जातं की जगामध्ये सर्वाधिक फोटो काढली गेलेली वाघीण असा नावलौकिक तिनं मिळवला. नंतरच्या काळात 2013 भारत सरकारने तिच्यावर एक पोस्टल स्टॅम्पसुद्धा काढला. पण खऱ्या अर्थानं जागतिक पटलावर तिचं नाव गेलं ते 2003 साली. तो दिवस होता 30 जून 2003. सफारी संपण्याचा, म्हणजे सफारीचा सीझन संपण्याचा तो दिवस होता. कारण 1 जुलैपासून मग पुढे ऑक्टोबरपर्यंत मॉन्सूनमुळे, पावसामुळे सफारी बंद असते. तर तो शेवटचा दिवस होता आणि शेवटची सफारी होती. आणि त्या वर्षी असं झालं होतं की पाऊस कमी पडला होता. 30 जूनला नेमका पाऊस आला. थोडीशी दलदल माजली होती आणि त्यावेळी आपल्या मछलीला 2 पिल्लं होती. झुमरी आणि झुमरू असं त्यांची नावं ठेवली होती, एक नर आणि एक मादी. तर त्या दोघांना घेऊन ही मछली जी होती ती तलावाजवळ आली. त्या तलावातून बाहेर पडलेलं पाणी आणि पावसाचं साचलेलं पाणी असं एका खड्ड्यामध्ये साचलेलं होतं आणि त्या खड्ड्याच्या दिशेने धावत तिचं एक पिल्लू निघालं. त्यावेळी नेमकं त्या खड्ड्यामध्ये एक मगर होती आणि महाप्रचंड अशी ती मोठी मगर होती. तर त्या पिल्लाला माहीत नव्हतं, तो धावत त्या दिशेने गेला आणि अचानक त्या खड्ड्यातून ती मगर बाहेर आली आणि तिने त्या पिल्लावर चार्ज केलं. अर्थात पिल्लू सावध होतं, ते वेळीच मागे सरकलं, त्यामुळे त्याला काही इजा झाली नाही. पण दुरून हे सगळं पाहत असलेल्या मछलीचा राग मात्र अनावर झाला आणि ती धावत त्या मगरीच्या दिशेनं
निघाली. ही मगर जवळजवळ 14 फूट लांबीची होती, म्हणजे मछलीच्या दुप्पट आकारमानाची होती. कुठलाही वाघ एवढ्या महाकाय मगरीवर हल्ला करण्याचा विचारसुद्धा करणार नाही, पण मछली वेगळी होती. तिच्या मुलावर, तिच्या पिल्लावर चार्ज केलेल्या मगरीला सोडायला ती तयार नव्हती. तिनं पुढचा मागचा काहीही विचार न करता त्या मगरीवर आक्रमण केलं. मगरीच्या खांद्यावर पाय रोवून तिने मगरीची मान वरच्या बाजूने पकडली. आपल्याला माहिती आहे की मगरीची त्वचा जी असते ती किती टणक, किती कठोर असते, कणखर असते. तसं असून सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहू शकता की मगरीच्या पाठीवर ही उभी राहिलेली आहे आणि सर्व शक्ती पणाला लावून तिला जमिनीवर दाबून धरते आहे. त्याचवेळी तिच्या मानेची त्वचा तिने आपल्या जबड्यामध्ये पकडलेली आहे, जी खूप कडक अशी त्वचा आहे. तरीसुद्धा ती तिला सोडायला तयार नाही. मगरसुद्धा आपली सगळी शक्ती पणाला लावते आहे आणि तिला पाठीवरून खाली पाडण्याचा प्रयत्न करते. मगर मान उचलण्याचा प्रयत्न करते, मछलीला झिडकारण्याचा प्रयत्न करते आणि मछली सर्व शक्तीनिशी तिला दाबून धरण्याचा प्रयत्न करते. अत्यंत थरारक असा हा प्रसंग आणि कदाचित वाघांच्या इतिहासामध्ये, जागतिक इतिहासामध्ये कदाचित पहिल्यांदाच त्याचं डॉक्युमेंटेशन झालं. तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांनी त्याचे व्हिडिओ काढले, त्याचे फोटो काढले आणि हा सगळा थरारक प्रसंग त्यांनी नोंदवून ठेवला, म्हणून जगापर्यंत तो पोचला. ही जीवघेणी लढाई तब्बल 1 तास चालू राहिली. दोघंही एकमेकांवर त्वेषानं तुटून पडत होते. मछली काही केल्या मगरीवरची आपली पकड सोडायला तयार नव्हती आणि मगर तिला आपल्या पाठीवरून खाली पाडण्याचा प्रयत्न करीत राहिली. 1 तास हा संघर्ष सुरू राहिला आणि एका मोक्याच्या क्षणी आपल्या मछलीनं मगरीला पालथं पाडलं आणि आपल्याला माहिती असेल की मगरीच्या पोटाकडची, मानेकडची, खालच्या बाजूची जी त्वचा असते ती मात्र नाजूक असते. तर बरोबर मछलीने तो डाव साधला, तिला पालथं पाडलं आणि तिच्या नरडीचा घोट घेतला. 1 तासाच्या संघर्षानंतर तिने त्या 14 फुटी मगरीला ठार मारलं होतं. नुसतं ठार मारून ती थांबली नाही, तिने तिचं काही मांस खाल्लंसुद्धा आणि मग आपल्या पिल्लांना घेऊन ती तिथून निघून गेली. हा अत्यंत थरारक प्रसंग डॉक्युमेंट झाला. जगभरात मछलीचं नाव गेलं आणि क्रोकोडाईल किलर म्हणून तिला आणखी एक उपाधी मिळाली. अर्थात याची खूप मोठी किंमत तिला मोजावी लागली. वाघाला सगळ्यात जास्त मोठी किंमत मोजावी लागते जेव्हा त्या वाघाचे सुळे तुटतात. या जीवघेण्या फाईटमध्ये, जीवघेण्या लढाईमध्ये आपल्या मछलीचे 2 सुळे तुटले आणि ही खूप मोठी किंमत तिला चुकवावी लागली. अर्थात सुळे तुटले म्हणून तिची जिद्द काही तुटली नव्हती. इथून पुढच्या काळातसुद्धा तिने आपल्या टेरिटरीवरची आपली पकड अजिबात ढिली होऊ दिली नाही. मछलीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती एक खूप चांगली आई होती. तिनं आपल्या जीवनकाळामध्ये 11 पिल्लांना जन्म दिला. या सर्व पिलांना तिने खूप व्यवस्थित वाढवलं, त्यांना शिकार करण्याचं प्रशिक्षण दिलं. साधारण 2004 साली रणथंबोरमध्ये असं म्हटलं जातं की 15च्या आसपास वाघ होते, पण 2014-15 पर्यंत त्याची संख्या 50 पर्यंत गेली आणि त्याचं खूप मोठं श्रेय हे मछलीला दिलं जातं. एक क्षण असा होता की रणथंबोरमध्ये असलेल्या वाघांपैकी जवळजवळ 60% वाघ हे मछलीच्या वारसदारांमधून आलेले होते. याच दरम्यान एक क्षण असा आला की राजस्थानमधल्या सरिस्का नावाच्या नॅशनल पार्कमधले वाघ पूर्णतः नामशेष झालेले होते. त्यावेळी तिथे वाघांचं पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनं रणथंबोरमधून ज्या 2 वाघिणी नेण्यात आल्या त्यासुद्धा या मछलीच्याच वारसदार होत्या. आणखी एक गमतीदार योगायोग म्हणजे मछलीने मगरीची केलेली शिकार ही जशी सर्वदूर पोहोचली तसंच तिच्या वारसदारांनी सुद्धा हा वारसा पुढे चालवलेला दिसतो. म्हणजे रिद्धी नावाची तिची जी एक वारसदार आहे तिनेही मगरीची शिकार केली. अगदी काल परवा म्हणजे 2025 साली मछलीची जी नात आहे ॲरोहेड तिने सुद्धा मगरीची शिकार केली. त्यामुळे मगरीशी सामना करणं हे बहुतेक मछलीच्या रक्तातच होतं आणि त्याचा वारसाही तिने पुढे चालू ठेवलेला आपल्याला दिसतो. मछलीने अत्यंत आक्रमकपणे आपली टेरिटरी दीर्घकाळ राखली. त्यासाठी तिला अनेकदा बलाढ्य नर वाघांशी संघर्ष करावा लागला. या सगळ्या संघर्षमय जीवनाची परिणिती व्हायची तीच झाली. ती हळूहळू थकत होती. सर्वसाधारणतः वाघांचं नैसर्गिक अधिवासातलं जीवन जे असतं, जीवनमान ते 12-14 वर्षांचं असतं. मछलीसुद्धा थकायला लागली होती. हळूहळू एका डोळ्याने तिला दिसेनासं झालं. तिचे 2 सुळे आधीच तुटलेले होते, इतरही सुळे तुटले, दातसुद्धा निकामी होऊ लागले आणि एक क्षण असा आला की तिची स्वतःची मुलगी सुंदरी
तिनं आपल्या आईला म्हणजे मछलीला त्या टेरिटरीमधून दूर केलं आणि मग टेरिटरी विना तिला भटकत फिरावं लागलं. शिकारही करता येईनाशी झाली आणि त्यावेळी रणथंबोरच्या व्यवस्थापनाने एक क्रांतिकारी निर्णय घेतला. ते म्हणजे तिला फीड करण्याचं, म्हणजेच कृत्रिमरित्या खाद्य पुरवण्याचं. अर्थात या निर्णयावर खूप मोठा गदारोळ झाला, वादविवादसुद्धा झाले. पण या निर्णयामुळे तिला जीवनदान मिळालं. साधारणतः वाघांचं आयुष्य 12-14 वर्षांचं असतं, पण ही मछली वाघीण अशा पद्धतीने फीड केल्यामुळे तब्बल 19 वर्ष जगली. हा सुद्धा एक प्रकारचा रेकॉर्डच होता. आणि मग जेव्हा तिचा अंतिम क्षण जवळ आला, तो सुद्धा डॉक्युमेंट करण्यात आलेला आहे, की एका ठिकाणी गवतामध्ये झोपलेली ही मछली काही वेळाने उठून इकडे-तिकडे पाहते आणि मग शरीराला 1-2 आचके देऊन तिची धडपड कायमची शांत होते. मछलीवर जगभरातल्या व्याघ्रप्रेमींनी भरभरून प्रेम केलं. तिच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर जगभरातले व्याघ्रप्रेमी हळहळले, अनेक लोक रडलेसुद्धा आणि वनविभागाच्या लोकांनासुद्धा खूप दुःख झालं. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिला खांदा दिला. फुलांनी सजवलेलं तिचा मृतदेह हा सरण रचून त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. असं प्रेम फारच कमी वाघांना मिळतं, जे प्रेम मछलीच्या नशिबी होतं. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं ती रणथंबोरची राणी होती. मछलीची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आणि जंगल स्टोरीजमध्ये आणखी अशा प्रकारच्या कुठल्या स्टोरीज ऐकायला तुम्हाला आवडतील हे सुद्धा कॉमेंटमध्ये लिहून कळवा.